नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये मी राजश्री आगाशे आपलं स्वागत करते. कचरा मुक्त स्वच्छ भारत हे आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे आणि त्यामुळेच आज आपण आपल्या संपूर्ण देशामध्ये स्वच्छ भारत अभियान अत्यंत प्रभावीपणे राबवतोय. गेल्या आठवड्याभरामध्ये आपल्या राज्यात स्वच्छतेबाबतचे काय काय उपक्रम राबवले गेले यावर आता आपण एक नजर टाकूया. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे दूत बनावं, राज्यपाल चे विद्यासागर राव. मुंबईतली मिठी नदी येत्या 2 वर्षात प्रदूषण मुक्त करणार, पर्यावरण मंत्री रामदास कदम. ठाण्यातल्या कचरा समस्येवर मुख्यमंत्र्यांकडून तोडगा आणि सोलापूरकरांनी दिला रांगोळीतून स्वच्छतेचा संदेश. कुरार विलेज मालाड इथं नुकतंच मालाड सहकारी बँकेच्या वतीनं स्वच्छ भारत अभियानाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महाराष्ट्राचे राज्यपाल चे विद्यासागर राव हेही उपस्थित होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की स्वच्छता राखणं हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे आणि त्याचप्रमाणे स्वच्छ भारत अभियानात विद्यार्थ्यांचा सहभाग महत्त्वाचा असून प्रत्येक विद्यार्थ्यानं स्वयंसेवक होऊन स्वच्छतेचं दूत बनावं. प्रत्येकानं स्वच्छतेसाठी 100 तास म्हणजे आठवड्यात 2 तास दिले पाहिजेत असंही ते यावेळी म्हणाले. उपस्थित विद्यार्थ्यांना यावेळी त्यांनी स्वच्छतेची शपथ दिली. त्यांच्या हस्ते बेटी बचाव या दिनदर्शिकेचं प्रकाशनही यावेळी करण्यात आलं. या कार्यक्रमाला राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री विद्या ठाकूर, खासदार गजानन कीर्तीकर, गोपाळ शेट्टी, बँकेचे अध्यक्ष विनोद मिश्रा आदी मान्यवर उपस्थित होते. मुंबईतली मिठी नदी येत्या 2 वर्षात प्रदूषण मुक्त करू अशी आशा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. मिठी नदीच्या पाहणीनंतर ते बातमीदारांशी बोलत होते. मुंबईतल्या 43 ठिकाणांहून येणारं सांडपाणी खोल समुद्रात सोडा किंवा त्या पाण्यावर प्रक्रिया करा असे आदेश कदम यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. मिठी नदी काठावरची 1800 अनधिकृत बांधकामं तसंच नदीकाठच्या रस्त्यावरच्या झोपड्या 8 दिवसात जमीनदोस्त करा असे आदेशही कदम यांनी उपनगर जिल्हाधिकारी शेखर चन्ने यांना दिले आहेत. महानगरपालिका, MMRDA, प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण मंत्रालयाचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. खोपोली नगरपालिका क्षेत्रामध्ये अत्यंत मध्यवर्ती असलेलं आणि झपाट्याने विकसित होणाऱ्या भागामध्ये वीणानगर आणि आशियाना इस्टेट काटरंग या भागाची गणना होते. या परिसरातल्या नागरिकांकडून अ वर्गाची घरपट्टी कर स्वरूपामध्ये महानगरपालिका गोळा करत असते. पण या भागामधल्या मूलभूत नागरी समस्यांकडे मात्र पालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांचं अक्षम्य दुर्लक्ष होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झालेली आहे. अंतर्गत रस्ते, इतर सुविधा, घनकचरा जमा करणं किंवा सार्वजनिक स्वच्छतेकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष होत आहे असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. दिवसेंदिवस राज्यामधल्या सगळ्याच महानगरपालिकांपुढे घनकचऱ्याची विल्हेवाट लावणं ही सगळ्यात मोठी गंभीर समस्या निर्माण झालेली आहे. काही ठिकाणी कचऱ्यावरती खत प्रक्रिया करणारे प्रकल्प सुरू केले गेले आहेत आणि यापैकी बहुतेक प्रकल्प हे बंद होण्याच्या मार्गावर आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या अखत्यारीमध्ये येणाऱ्या खत प्रकल्पावर सुद्धा सध्या अरिष्ट घोंगावत आहे. हे अरिष्ट संपवण्यासाठी लवकरच हा प्रकल्प खासगी कंपनीच्या हवाली केला जाणार असल्याचे संकेत नाशिक पालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. नाशिक महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या खत प्रकल्पावर सुद्धा सध्या अरिष्ट घोंगावत आहे. हे अरिष्ट संपवण्यासाठी लवकरच हा प्रकल्प खासगी कंपनीच्या हवाली केला जाणार असल्याचे संकेत नाशिक पालिकेचे आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम यांनी दिले आहेत. त्याचबरोबर वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पांतर्गत वीज निर्मिती करण्यासाठी जर्मन सरकारच्या हाती हा प्रकल्प सोपवला जाणार आहे. सिंहस्थामध्ये त्र्यंबक महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये येणारा कचरा सुद्धा या प्रकल्पामध्ये घेतला जाणार आहे असं आयुक्तांनी म्हटलंय. खत प्रकल्पामधून सध्या 5% खत निर्मिती होत नसल्यामुळे प्रकल्पावर कचऱ्याचे डोंगर उभे राहिले आहेत. सांगलीतल्या इस्लामपूर शहरामधल्या अस्वच्छतेबाबत नागरिकांच्या तक्रारी वाढल्या आहेत आणि खुद्द पालिकेच्या स्वागत कमानीच्या कप्प्यामध्येच कचऱ्याचा ढीग दिसून आलेला आहे. शहरामधले नाले नियमितपणे साफ न करणं, कचरा वेळेमध्ये न उचलणं, घंटागाडीची अनियमितता यामुळे शहराचं रूप विद्रूप बनलं आहे. या संदर्भामध्ये आवाज उठवून सुद्धा दखल घेतली गेली नाही असा आरोप विरोधी पक्षांकडून होतोय. विशेष म्हणजे संत गाडगे बाबा नागरी स्वच्छता अभियानामध्ये राज्यात इस्लामपूरचा पहिला क्रमांक आलेल्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेकडे होणारं पालिकेचं दुर्लक्ष यामुळे नागरिक नाराज आहेत. या विरोधामध्ये नगरसेवक विजय कुंभार यांनी सातत्यानं आवाज उठवला आहे. कोल्हापूर इथल्या कबनूर ग्रामपंचायतीतर्फे नुकतंच ग्राम स्वच्छता अभियान राबवलं गेलं. यावेळी घर
श्रमदानामधून करावी, आपापसातले हेवे दावे विसरून स्वच्छतेला प्राधान्य द्यावं, असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी केलं. स्वच्छ भारत अभियान योजनेअंतर्गत सुभेदार यांनी कबनूर गावाला दत्तक घेऊन तिथली दलित वस्ती भीमराव परिसर मार्गामध्ये गावकऱ्यांसह स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी स्वच्छता विषयावर पथनाट्य सुद्धा सादर केलं. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सुषमा देसाई, जिल्हा परिषद अधिकारी सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते. वाशिम तालुक्यामधल्या संगीता आव्हाड या महिलेचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कराड तालुक्यामधल्या कालेटेक इथल्या निराधार महिला कुसुम यादव यांनी शौचालय बांधून एक नवा आदर्श समाजापुढे ठेवला आहे. दारिद्र्याशी तोंड देत असतानाच कुसुम यांच्या पतीचं छत्र हरवलं. 15 वर्षांची एक मुलगी आणि 11 वर्षाचा एक मुलगा त्यांना आहे. घरी मुलगी असल्यामुळे उघड्यावर शौचालय असल्यामुळे होणारा त्रास त्यांना सहन करावा लागत होता. अशा परिस्थितीमध्ये आपल्या मुलीसाठी मोलमजुरी करून पै साठवून त्यांनी शौचालय बांधलं आणि स्वच्छतेचा एक अनोखा संदेश गावकऱ्यांना दिला आहे. घनकचरा व्यवस्थापन हा एक मोठा प्रश्न ठाणे जिल्ह्यामधल्या महानगरपालिका आणि नगर परिषदांपुढे आहे. घनकचऱ्यावर योग्य ती प्रक्रिया होत नसल्यामुळे ठाणे इथल्या डम्पिंग ग्राउंडवरच्या कचऱ्यामधला धूर आणि दुर्गंधीचा प्रचंड त्रास या परिसरातल्या नागरिकांना सोसावा लागतोय. या सगळ्यावर तोडगा म्हणून ठाणे जिल्ह्यामधले ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर महापालिका, अंबरनाथ, बदलापूर नगर परिषदा यामधल्या साधारण 1870 मेट्रिक टन घनकचऱ्यावर MMRDA मार्फत राबवण्यात येणाऱ्या प्रादेशिक एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पामध्ये प्रक्रिया करण्यात येणार होती. या प्रक्रियेमुळे ठाणे जिल्ह्यामधला कचरा समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार होता. मात्र MMRDAनं हा प्रकल्पच रद्द केल्यामुळे जिल्ह्यामधल्या कचरा समस्येचा पुन्हा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान हा प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आणि पर्यायी जागेच्या प्रस्तावासाठी मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेण्यात येणार असल्याची माहिती MMRDAचे आयुक्त UPS मदान यांनी अंबरनाथ इथं दिली आहे. गोव्यामध्ये समुद्र किनाऱ्यावर देश विदेशामधून येणाऱ्या पर्यटकांच्या सोयींसाठी जैविक शौचालय उभारण्याची पर्यटन खात्याची योजना सध्या रखडली. राज्यातल्या बहुतेक किनाऱ्यांवर जैविक शौचालय उभी करण्याची घोषणा गेल्या वर्षी पर्यटन खात्यानं केली होती. मात्र एकाच निविदाकर्त्यानं अर्ज दाखल केल्यामुळे ही प्रक्रिया सध्या थांबवण्यात आली. राज्यातल्या ठराविक किनाऱ्यांवर ही व्यवस्था उपलब्ध आहे. खरं तर प्रत्येक सागरी किनाऱ्यावर शौचालय आणि कपडे बदलण्याची व्यवस्था असणं गरजेचं आहे आणि याचसाठी या योजनेमध्ये पुन्हा एकदा निविदा प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. त्यानंतरच किनाऱ्यावर शौचालय उभारणं शक्य होणार असल्याचं पर्यटन खात्याचे संचालक अमेय अभ्यंकर यांनी सांगितलं आहे. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातल्या प्रभाग क्रमांक 49 मध्ये माऊली लॉन्स, खुटवड नगर, प्रियांका गार्डन, वृंदावन नगर, मोगल नगर, कार्तिकी नगर, अंबड शिवार, स्वामी नगर, विठ्ठल नगर, हनुमान चौक, सरस्वती चौक आदी परिसराचा समावेश होतो. मात्र या ठिकाणी नाल्याला संरक्षण नसल्यामुळे अपघाताची दाट शक्यता आहे. यामध्ये 2 प्रभाग एकमेकांना संलग्न असल्यामुळे नेमका कोणता नाला कोणत्या प्रभागामध्ये मोडतो यावरून वादविवाद सुरू आहेत. या परिसरातल्या नासर्डी नदी दूषित झाल्यामुळे दुर्गंधी पसरली असल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे नाशिक मनपाच्या आरोग्य विभागानं नदीची स्वच्छता करावी अशी मागणी नागरिकांनी केली आहे. पुणे धनकवडी इथल्या कात्रज प्रभाग क्रमांक 76 मध्ये कचऱ्याचे ढीग वेळेमध्ये उचलले जात नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या दुर्गंधीचा सामना सध्या करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर नगरसेविका भारती कदम आणि सामाजिक कार्यकर्ते प्रकाश कदम यांनी स्वतःच्या शेतामध्ये कचरा जिरवण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळे मकर संक्रांतीला कात्रज परिसर कचरामुक्त झाला आहे. भारती आणि प्रकाश कदम यांनी सकाळी स्वतः 8 वाजल्यापासून प्रभागातला कचरा उचलून त्यांच्या गुजरवाडी इथल्या शेतावर कचरा खड्डे तयार करून त्यामध्ये कचरा टाकण्याची जागा उपलब्ध करून दिली. यावेळी 25 कंटेनर कचरा उचलला गेला. नागरिकांनी ओला आणि सुका कचरा वेगळा करून दिला तर कचरा कामगारांना कचऱ्याची विभागणी करणं सोपं जाईल असं मत नगरसेविका भारती कदम यांनी यावेळी व्यक्त केलं. सोलापूर इथं कला फाउंडेशन आणि संस्कार भारतीच्या वतीनं होम अग्नी प्रदीपनसाठी जाणाऱ्या नंदीध्वजाच्या मार्गावर सायंकाळी 5च्या सुमारास नुकत्याच काढण्यात आलेल्या विजापूर वेस चौकामध्ये स्वच्छ सोलापूर अभियानाचा संदेश देणारी रांगोळी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. स्वच्छ सोलापूर अभियान, वृक्ष संवर्धन, काळाची गरज, झाडं लावा, पाणी वाचवा, प्रदूषण टाळा असे सामाजिक संदेशही यावेळी देण्यात आले. या कामासाठी संस्कार भारतीचे 150 युवती आणि 50 युवक सहभागी झाले होते. या मिरवणूक मार्गावर
रांगोळीचं काम करण्यासाठी 50 पेक्षा सुद्धा जास्त रांगोळ्यांचा वापर करण्यात आला होता। या कार्यक्रमामध्ये संध्याकाळी दारू कामातून सुद्धा स्वच्छ भारत स्वच्छ सोलापूरचा संदेश जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांच्या हस्ते देण्यात आला। यावेळी महापौर सुशीला आबुटे, मनपा आयुक्त चंद्रकांत गुडेवार आदी मान्यवर आणि राजकीय नेते उपस्थित होते। भिवंडी शहर हे एकेकाळी यंत्रमाग उद्योगाची नगरी म्हणून प्रसिद्ध होतं। मात्र आता हे शहर असुविधा आणि कचऱ्यासाठी चर्चेमध्ये आहे। मात्र नागरिकांनी कचरा निर्मूलनासाठी महानगरपालिकेला सहकार्य करावं, यासाठी मकर संक्रांतीचं औचित्य साधून प्रशासनानं एक शक्कल लढवली आहे। महापौर तुषार चौधरी आणि आयुक्त जीवन सोनावणे यांनी हातामध्ये पतंगाची दोरी धरून प्रशासकीय इमारतीवरून हातात पतंग आणि फुगे उडवून संदेश दिला। या फुग्यांवर आणि पतंगांवर स्वच्छ भिवंडी, सुंदर भिवंडी आणि कचरा घंटा गाडीमध्येच टाकावा असा संदेश लिहून यामधून नागरिकांना जागृत करण्याचा प्रयत्न केला आहे। आपका क्या योगदान है इस भारत स्वच्छता अभियान में? हाँ, मुझे लगता है कि सफल हो पाएगा अगर हम हर एक सदस्य हर एक का सफाई करें। एक एक घर का मतलब हम खुद का खुद सफाई करें या हमारा देखते हुए सब करेंगे, घर का रास्ते का जिधर भी जाएंगे तो एक जन अगर सबका एक एक सफाई करेंगे तो पूरा भारत सफल हो पाएगा। जिस तरह से हम डेली बेसिस पे हम अपना घर स्वच्छ रखते हैं, हर दिन का जैसे साफ सुथरा रहना है, इसी तरह से अपना देश भी अपने को स्वच्छ रखना है, साफ रखना है। स्वच्छता हे चांगलं कार्य आहे आणि अंजू मिसनी जे हाती घेतले ते एकदम चांगलंच आहे आणि सगळ्यांनी ते पार पाडावं ही माझी विनंती आहे। Dear parents, this was our sir's dream. This was practiced in our school, in our group since many years. But I appreciate that it has been declared on 2nd October by our country, Prime Minister of our country, that is Narendra Modi ji, जिन्होंने कहा, he said very well, Swachh Bharat Abhiyan. This is not a work of one man. This is not a one-man show. This is all done by all Hindustani, our citizens. So we have to come together, we have to unite together, and we have to work together. भारतीय रेल्वेचं महत्त्व देशवासियांसाठी अनन्यसाधारण आहे। रेल्वे ही अनेक लोकांची जीवनवाहिनी सुद्धा आहे। या रेल्वे गाड्यांची स्वच्छता कशा प्रकारे केली जाते हे आता आपण जाणून घेऊया। मुंबईमधल्या कुर्ला रेल्वे वर्कशॉपमध्ये मेल एक्सप्रेस रेल्वे गाड्यांची दुरुस्ती आणि त्याबरोबर रेल्वे डब्याची स्वच्छता अत्याधुनिक पद्धतीनं केली जाते। फक्त 8 मिनिटांमध्ये रेल्वेचे सर्व डबे धुवून स्वच्छ केले जातात। रेल्वे डब्यांच्या स्वच्छतेबरोबर रेल्वेमध्ये प्रवाशांसाठी वापरले जाणारे टॉवेल्स, बेडशीट्स असे कपडे धुण्यासाठी भारतीय रेल्वेच्या वाडी बंदर इथं अत्याधुनिक धुलाई यंत्र वापरली जातात आणि इथे रोज लाखो कपडे धुतले जातात। याबरोबर धुतलेले कपडे वाळवून या धुलाई यंत्रांच्या बरोबर इस्त्री सुद्धा केले जातात। तसंच घड्या करण्याचं काम सुद्धा अतिशय जलद गतीनं केलं जातं।
आपण जे टनेल बघितलेलं आहे ते टनेलची कपॅसिटी 1 टन कपडे एका तासाला धुतले जातात. याची इन्स्टॉल कपॅसिटी 12 टन आहे 2 शिफ्टमध्ये, पण सध्या इथं म्हणजे 13 ते 15 टन कपडे डेली धुतले जातात. जसं स्वच्छता अभियानाप्रमाणे इथलं म्हणजे कपड्याची पूर्णपणे म्हणजे हात न लागता असे कपडे स्वच्छ एकदम धुतले जातात. रेल्वेला मुंबईकरांची जीवनवाहिनी असं म्हटलं जातं. लाखोच्या संख्येने रोज प्रवास करत असतात लोक इकडे. त्यामुळे आपल्या मनामध्ये असा प्रश्न येतो की रेल्वे स्थानकं, त्याचा परिसर आणि रेल्वेच्या गाड्या याची स्वच्छता प्रशासन कशा पद्धतीने ठेवत असेल, आज आपल्याला हेच जाणून घ्यायचं आहे. आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्याबरोबर आहेत मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील. नमस्कार. नमस्कार. वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये आपलं स्वागत. धन्यवाद. खरं तर स्वच्छ भारत अभियान हे रेल्वेपासून सुरू झालं, हो, तर ते कशा पद्धतीने? स्वच्छता अभियानाची जी सुरुवात झालेली आहे ती सर्वप्रथम रेल्वे मंत्रालयाद्वारे सुरुवात झाली आणि त्यानंतर मग हे अभियान पूर्ण भारतभर करण्याचा निर्णय आपल्या केंद्र सरकारने घेतला. 2 ऑक्टोबर रोजी ह्या अभियानाला सुरुवात झालेली आहे. त्यापूर्वीच आम्ही पूर्वतयारी करून ठेवलेली होती आणि ह्या अभियानाअंतर्गत 2 महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आम्ही लक्ष केंद्रित करायचं ठरवलं होतं. एक तर स्वच्छता करणं आणि स्वच्छतेसाठी श्रमदानामध्ये लोकांचा सहभाग करून घेणं, आणि दुसरं लोकांचा सहभाग यासाठी की लोकांना याची जाणीव व्हावी की कचरा करणं हे आणि कचरा त्याचं निवारण करणं हे किती अवघड असतं. ह्या दोन्ही गोष्टींची जाणीव लोकांना आम्हाला करून द्यायची होती. आता तसं जर बघायला गेलं तर कुठलंही जे प्रशासन आहे ते स्वच्छतेबाबत व्यवस्थित काळजी घेत असतं आणि योग्य प्रकारे कर्मचारी त्याच्यासाठी आपण नियुक्त केलेले असतात. हो. पण तरी सुद्धा रेल्वे स्थानक, त्याचा जो परिसर आहे तिथे आम्हाला जो काही कचरा दिसतो तर त्याच्या मागे माणसांची जी काही मानसिकता आहे त्याचा किती भाग आहे ते जरा सांगा. निश्चितच आमच्याकडे कचरा निवारण आणि स्वच्छतेसाठी मुबलक प्रमाणात साधनसामुग्री व आमचे कर्मचारी उपलब्ध आहेत. पण कचरा मूळतः जो निर्माण होतो म्हणजे कचरा करण्याची जी सुरुवात होते ती आपल्या प्रवाशांपासून, म्हणजे आमचे जे प्रवासी आहेत जे प्रवास करतात, आमच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये त्यांचा जास्त वेळचा प्रवास असतो. लोकल ट्रेन्समध्ये त्यांचा 1-1.5 तासाचा प्रवास असतो. तर या प्रवासाच्या दरम्यान जेव्हा प्रवासी काही गोष्टी खात असतील किंवा काही रॅपर्स फेकत असतील किंवा चहा पित असतील, चहाचे कप्स टाकत असतील, तर यांच्यामुळे कचरा निर्माण होतो. या व्यतिरिक्त आमच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये सुद्धा जे टॉयलेट्स वगैरे असतात त्यातूनही कचऱ्याची निर्मिती होते. तर कचऱ्याची जी निर्मिती होते ती निर्मिती कुठल्या कारणांनी होते आणि त्या ठिकाणी जर आपल्याला अवेअरनेस क्रिएट करता आला आणि निर्मिती होण्याच्या ठिकाणीच जर आपण कंट्रोल करू शकलो तर आपल्याला स्वच्छता अभियानामध्ये भरपूर यश मिळू शकेल. आता मध्य रेल्वेचा जो काही पसारा आहे तो खूप मोठा आहे. तसं जर बघायला गेलं तर व्हीटी स्थानकापासून वेगवेगळ्या दिशांनी ट्रेन जात असतात. हो. तर त्याच्यामध्ये लांब पल्ल्याच्या गाड्या आणि कमी पल्ल्याच्या, जसं ज्याला आपण लोकल ट्रेन म्हणतो, हो. तर त्या दोन्ही ठिकाणी स्वच्छतेचं अभियान राबवण्यासाठी काही वेगवेगळ्या पद्धतीने आपण काही प्रयत्न करत आहात का? हो, निश्चितच. आम्ही सर्वप्रथम मी आमच्या लांब पल्ल्यांच्या गाड्यांबद्दल तुम्हाला सांगू इच्छितो. आमच्या ज्या लांब पल्ल्याच्या गाड्या असतात त्या मुख्यत्वे मुंबई CST, लोकमान्य टिळक टर्मिनस आणि दादर ह्या स्थानकांवरून निघतात. ह्या गाड्यांमध्ये साधारणतः प्रवासी जे असतात ते 10 तासापासून तर 20-25 तासापर्यंत किंवा त्यापेक्षाही जास्त प्रवास करतात. आणि ह्या ज्या गाड्या असतात यांच्यामध्ये टॉयलेट्सची सोय उपलब्ध असते. ही आमच्यासाठी सर्वात मोठी चॅलेंज आहे की जे टॉयलेट्स असतं आणि टॉयलेट्समधनं जे ह्युमन वेस्ट जनरेट होतो तो जो ट्रॅकवरती पडतो त्याची क्लीनलीनेस ही फार मोठी चॅलेंज आहे. आणि त्यासाठी आता नवीन तंत्रज्ञान रेल्वेनी DRDOच्या म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या मदतीने बायो टॉयलेट्स नावाची नवीन तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. आणि ह्या तंत्रज्ञानाद्वारे आम्ही जे टॉयलेट्स असतात त्याच्या खाली आम्ही एक फिटिंग करतो आणि त्यामध्ये जे ह्युमन वेस्ट असतं त्या ह्युमन वेस्टला वॉटर आणि गॅसेसमध्ये कन्वर्ट करतो. तर यासाठी एक ॲनोरोबिक बॅक्टेरियाज असतात त्यांचा वापर केला जातो. म्हणजे हे जे बॅक्टेरिया आहेत हे आपल्या डिफेन्सनी अंटार्क्टिकातून आणलेले बॅक्टेरिया आहेत. खरोखर खूप महत्त्वाची माहिती दिली. अंटार्क्टिकाचे जे आपले एक्सपेडिशन्स जातात भारत सरकारचे तिथून ते आणलेले बॅक्टेरिया, स्पेशली आणलेले बॅक्टेरियाज आहेत. आणि यांचं टेस्टिंग त्यांनी सियाचीन ग्लेशियरवरती जाऊन पण केलेलं आहे या बॅक्टेरियाचं. तर आणि ते जे बायो टॉयलेट्समध्ये आम्ही ते बॅक्टेरिया वापरतो आणि ते ह्युमन वेस्टला
एक्सक्रीटाला कन्वर्ट करतात आणि ते वॉटर आणि गॅसेसमध्ये कन्वर्ट करतात. तर गॅसेस आपोआप डिस्चार्ज केले जातात आणि वॉटर जे आहे ते नंतर फक्त क्लोरिनेशन करून आम्ही ते बाहेर स्थानकाच्या बाहेर निघाल्यानंतर ते पाणी आपोआप डिस्चार्ज होतं. त्यामुळे जो प्रॉब्लेम आपला पूर्वी होता तो आता हळूहळू सॉल्व्ह होणार आहे. यामध्ये एकच फक्त अडचण आता अशी आहे की आम्ही एकाच वेळेस सगळ्या ट्रेन्सच्या, सगळ्या कोचेसच्या, सगळ्या टॉयलेट्समध्ये चेंज करू शकत नाही, कारण सर्व्हिसेस आमच्या चालू असतात आणि ह्या सर्व्हिसेस आम्हाला कंटिन्युअस चालू ठेवाव्या लागतात. त्यामुळे जेव्हा जेव्हा आमचे जे कोच मेंटेनन्ससाठी येतात त्यावेळेस आम्ही त्यांच्यामध्ये चेंजेस करण्याचा प्रयत्न करत आहोत. तर आत्तापर्यंत साधारणतः पूर्ण भारतीय रेल्वेवरती जवळजवळ 1600 कोचेसमध्ये आम्ही हा चेंज केलेला आहे. त्यात जवळजवळ आम्ही 4000 टॉयलेट्स, बायो टॉयलेट्स बसवलेले आहेत. खूप चांगल्या पद्धतीने प्रयत्न चालू असतात. आता मगाशीच आपण बोलत होतो तेव्हा आपण असं म्हणालात की आमची जी काही यंत्रणा आहे ती 24 तास काम करत असते आणि त्याच्यामध्ये जरासुद्धा काही खंड पडला किंवा तर लोकांचा उद्रेक होतो. तर ह्याच्यामध्ये अस्वच्छता हा जो काही मुद्दा आहे तो कसा त्याच्यामध्ये बाधा घालू शकतो? आपली जी सेवा अविरत चालू आहे त्याच्यामध्ये हा फार महत्त्वाचा मुद्दा तुम्ही उपस्थित केला. आमची जी सेवा आहे ती बेसिकली ट्रॅक आणि वरती जी ओव्हरहेड वायर असते. तर आपण बघत असाल की बऱ्याचशा ठिकाणी रेल्वे ट्रॅकच्या बाजूनी आपल्याकडे झोपडपट्टी किंवा इतर वस्त्या आहेत. तर बऱ्याच ठिकाणी त्यांचं जे सांडपाणी आहे ते ट्रॅककडे सोडलेलं असतं. तर त्याचा दुष्परिणाम आमच्या ट्रॅकवरती होऊ शकतो. त्याचप्रकारे ज्या प्रकारे आपण घाण ड्रेन्समध्ये टाकतो खाली, म्हणजे गाडीमधनं समजा तुम्ही काही खाल्लं, कुरकुरेचं पॅकेट घेतलं, त्याला बाहेर फेकलं, तर ते आमच्या ड्रेन्समध्ये जाऊन चोक होतं आणि ते चोक झाल्यामुळे ड्रेन्स ज्या आहेत त्या तुंबतात. त्याच्यामुळे जे रेल्स असतात किंवा खालचे जे फिटिंग्स असतात त्याला कोरोजन होतं. कोरोजनमुळे मग ते खालच्या बाजूने सुरू होतं, ते वरती निदर्शनास येत नाही. तर अशा वेळेस जे आहे त्या ट्रॅकला सुद्धा आमच्या डॅमेज होऊ शकतो आणि सेफ्टीच्या दृष्टीने सुद्धा हा फार मोठा हजार्ड आहे. त्यामुळे हे जे स्वच्छता अभियान आहे हे आम्हाला या सगळ्या गोष्टी नीट अभ्यास करून आणि त्यांच्यावरती तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. स्वच्छतेचं जे काही अभियान आहे त्याच्यासाठी बायो टॉयलेट्स हा एक जसा प्रकल्प आहे, त्याच पद्धतीने लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये स्वच्छतेसाठी म्हणून काही आपण माणसं नियुक्त करण्याचा पण एक काही प्रकल्प आहे, योजना आहे, त्याच्याबद्दल सांगा. याला लांब पल्ल्यांच्या गाड्यांसाठी आम्ही ऑनबोर्ड हेल्थ सर्व्हिसेस OBHS या नावाने संबोधतो. यामध्ये आम्ही लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये काही स्टाफ उपलब्ध करून दिलेला आहे आणि हा जो स्टाफ असतो हा ठराविक अंतराने येऊन त्या ट्रेन्सचे सगळे टॉयलेट्स क्लीन करतो आणि जे कोचेस आहेत ते आतून कोचेसचं क्लिनिंग करतो आणि जेव्हा जेव्हा एखाद्या पॅसेंजरला काही क्लिनलीनेस करण्याची आवश्यकता भासेल तो जाऊन त्यांना बोलवू शकतो आणि त्यांच्याकडनं क्लिनलीनेस करू शकतो. याचा आम्हाला पूर्ण भारतीय रेल्वेवरतीच खूप चांगला फीडबॅक मिळतोय. म्हणजे आम्ही याचे फीडबॅक फॉर्म्स पण लोकांकडनं भरून घेतो. तर ज्या गाड्या म्हणजे 20 तास 24 तासाचा प्रवास करतात त्या गाड्यांमध्ये लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला आहे आणि लोकांनी सांगितलं की ही जी सोय आहे ही आमच्या दृष्टीने खूप चांगली आहे. कारण याच्यामध्ये पूर्वी काय व्हायचं, आमचे जे टॉयलेट्स असायचे एकदा सुरुवातीला आम्ही क्लीन करायचो, त्यानंतर गाडी जेव्हा 20 तासांनी किंवा 30 तासांनी शेवटी डेस्टिनेशनला जायची तिथे फक्त क्लीनलीनेस व्हायची. आणि कधी कधी गाड्या डिले होतात जेव्हा तेव्हा 12-12 15-15 तास लेट असतात गाड्या. तर त्यामुळे आता टॉयलेट्सचं जे क्लिनलीनेस एन रूट काही ठराविक अंतराने जे होतं त्यामुळे लोकांमध्ये ही जी योजना आहे आमची OBHS हिला खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे. लांब पल्ल्याच्या गाड्यांप्रमाणे ज्या लोकल गाड्या आहेत तर त्या लोकल गाड्यांमध्ये रोज जो प्रवास करणारा प्रवासी आहे तर त्यांनी पाळण्याची जी काही तत्व आहेत स्वच्छतेबाबतची तर त्याच्याबद्दल आपण काय सांगाल? आमचे जे लोकलचे जे प्रवासी आहेत ते मध्य रेल्वेवरती साधारणतः 42 लाख लोक रोज प्रवास करतात आणि पश्चिम रेल्वेवरती साधारणतः 36 लाख लोक रोज प्रवास करतात. तर इतक्या मोठ्या संख्येने जेव्हा लोक प्रवास करतात तेव्हा साहजिकच आहे की कचरा निर्माण होतोही. त्यात आपल्या देशामध्ये काही ज्या सवयी आहेत की गुटखा खाण्याच्या, पान खाण्याच्या आणि थुंकण्याच्या हा एक सर्वात मोठा प्रॉब्लेम आम्ही फेस करतो. तर यामध्ये मी आमच्या जनतेला पण आवाहन करू इच्छितो की गुटखा आणि पान हे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक तर आहेच, पण इतरांच्याही आरोग्यासाठी ते खूप हानिकारक आहे. आणि तुम्ही लोकल ट्रेनमध्ये अर्धा तास ते 1 तासाचा किंवा 1.5 तासाचा जास्तीत जास्त प्रवास करतात तर त्या काळात तरी तुम्ही ह्या गोष्टी टाळा.
खरंय. आणि आपण जसं आपल्या घरामध्ये स्वच्छता ठेवतो तसं आजूबाजूचा जो परिसर आहे तो पण स्वच्छता ठेवणं ही आपली जबाबदारी आहे. ह्याबद्दल आपण काय सांगाल? याबद्दल हा चांगला मुद्दा तुम्ही रेज केला. आम्ही याबद्दल अवेअरनेस निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहोत. ज्या प्रकारे आता आम्ही बघितलं की काही महिलांचे जे डबे आहेत लोकल ट्रेन्सचे, त्यामध्ये असं आढळून येतं की बऱ्याचशा महिला ज्या आहेत त्या पूर्वी एवढ्या जागरूक नव्हत्या. त्या बऱ्याचशा महिला फळं सोलताना त्याचे कचरा खालीच टाकायचे किंवा भाज्या निवडताना त्या तिथेच टाकायच्या. आता त्या स्वतःबरोबर एक प्लॅस्टिकची पिशवी घेऊन येतात आणि बराच भाज्यांचा कचरा किंवा फळांचा जो कचरा असतो तो स्वतःबरोबर कॅरी करतात. तर हीच गोष्ट इतर ठिकाणीही इतर लोकांनीही जर अवलंबली तर, आणि जो कचरा निर्माण होतो तो जर आपल्या स्वतःबरोबर जर घेऊन गेले तर आमचं निम्म्यापेक्षा जास्त काम हलकं होऊ शकतं. आता साधारणतः मी तुम्हाला उदाहरण देतो की दादर सारख्या एका स्टेशनवरती जवळजवळ 2 ट्रक कचरा रोज निर्माण होतो. जर ह्या पद्धतीने आपल्या सर्व प्रवाशांनी एकतर कचराच निर्माण होऊ देऊ नये आणि जो कचरा आपण स्वतः निर्माण करतोय तो जर आपल्याबरोबर घेऊन गेले तर एवढा जो आमचा जो 2-2 ट्रक कचरा रोजचा रोज काढावा लागतो तो निम्म्यावरती येऊ शकतो. आणि दंड आकारायचं सुद्धा आता ते मध्यंतरी आलं होतं पेपरला, पण लोकांमध्ये अजून जागृती दिसत नाहीये की दंड करायचं आहे. काही कचरा करणाऱ्यांच्या विरुद्ध भारतीय रेल्वे अधिनियम 1989च्या ऍक्टनुसार आम्ही 145 सेक्शनच्या अनुसार 500 रुपयापर्यंत दंड करू शकतो. म्हणजे 500 रुपयाचा दंड करू शकतो किंवा 6 महिन्याची जेल पण होऊ शकते. हा आमच्याकडे दंडाचा कारवाईसाठी तरतूद उपलब्ध आहे. आमचं आधी सुरुवातीला जो प्रयत्न आहे तो लोकांमध्ये एक सकारात्मक प्रकारे कचरा न होऊ देण्याची एक सोशल मुवमेंट निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. आणि ती एकदा निर्माण झाली की त्याच्या जोडीला आम्ही हा दंडाचाही वापर करू. खरंय. म्हणजे लोकांनी आपल्याला दंड द्यावाच लागू नये ह्याची खरी पहिली काळजी घ्यायला पाहिजे. आणि दुसरा कोणी जर कचरा करत असेल तर त्याला तिथल्या तिथे त्याची जाणीव करून देणं हे पण प्रत्येकाचं कर्तव्य आहे. हो, निश्चितच. म्हणजे आपण सगळे भारताचे नागरिक आहोत आणि केंद्र सरकार असो, राज्य सरकार असो, ट्रेन्स असो, ही सगळी आपली सर्वांची मालमत्ता आहे. आणि जर आपल्या मालमत्तेला कोणी खराब करत असेल, जर आपल्या घरात येऊन कोणी कचरा करत असेल तर आपण ते करू देणार नाही. त्याच प्रकारे जर सर्व प्रवाशांनी थोडीशी जरी खबरदारी घेतली तर आपलं स्वच्छता अभियान जे आहे ते नक्कीच यशस्वी होईल. आणि हे लवकरच आपल्याला असं बघायला मिळेल की आपली रेल्वेच नाही तर संपूर्ण देश आपल्याला स्वच्छ बघायला मिळेल अशी आशा व्यक्त करूया. आपल्या पंतप्रधानांनी जो हा स्वच्छता अभियानाचा इतका मोठा मुद्दा आणि म्हणजे महात्मा गांधीजींनी ह्या मुद्द्यावरती लक्ष दिलं होतं. आज आपल्या पंतप्रधानांनी हा मुद्दा पुन्हा एकदा आपल्या सर्वांसमोर आणून आपल्या देशाला म्हणजे प्रगतीवरती नेणारा मुद्दा आहे. खरंय. धन्यवाद इथे येऊन ही माहिती दिल्याबद्दल. धन्यवाद. आपल्या परिसरामध्ये सुद्धा स्वच्छतेबाबतचे अनेक उपक्रम राबवले जात असतील, त्याची माहिती आपण आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा. त्यासाठी आमचा पत्ता असा आहे: निर्माता, वार्तापत्र स्वच्छता अभियान, पांडुरंग बुधकर मार्ग, दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030. वार्तापत्रामधल्या ठळक घडामोडी पुन्हा एकदा. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे दूत बनावं, राज्यपाल चे विद्यासागर राव. मुंबईतली मिठी नदी येत्या 2 वर्षात प्रदूषण मुक्त करणार, पर्यावरण मंत्री रामदास कदम. ठाण्यातल्या कचरा समस्येवर मुख्यमंत्र्यांकडून तोडगा. आणि सोलापूरकरांनी दिला रांगोळीतून स्वच्छतेचा संदेश. आजच्या वार्तापत्रामध्ये आता आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया येत्या रविवारी दुपारी 1 वाजता वार्तापत्र स्वच्छता अभियानमध्ये. नमस्कार.